नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर इकडे चालू आहे उद्याच्या पूजेची पूर्वतयारी. काल बाजारातून जी फुलं आणली होती ना, म्हटलं त्याचे जरा हार करून ठेवावेत. त्यामुळेच मग ऑफिसमधून घरी आलो, फ्रेश झालो आणि हा सगळा पसारा काढून बसलो. आपल्या हाताने एखादी गोष्ट करण्यात वेगळं सुख आणि समाधान असतं, असं निदान मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. आणि हे बघा, माझ्यापेक्षा ना प्रियंकाच कितीतरी पटीने हुशार. आता असं मी का म्हणतोय, तर हा आहे मी केलेला हार. आणि दुपारी प्रियंकाकडे वेळ होता म्हणून ती सुद्धा हार विणत बसली होती. आणि तिने महालक्ष्मीच्या फोटोसाठी किती सुंदर हार केलाय बघा. उगाचच मी तिचं कौतुक करत नाही. तुम्हाला आवडलाय का कमेंट करून नक्की सांगा. असो, हल्ली आमच्याकडे ना 2 स्वयंपाक होतात रोज. एक प्रियंकाचा आणि एक हा आमच्या चारवी मॅडमचा. ज्यात स्वयंपाक कमी आणि पसारा जास्त असतो, पण बघण्यासारखा असतो कार्यक्रम. मला लोक म्हणतात, दादा खरंच तू खूप नशीबवान आहेस, आयुष्यात खूप सुखी आहेस. पण एक गोष्ट सांगू का, माझ्याही आयुष्यात दुःख आहेत, मलाही काही गोष्टींचा त्रास होतो. पण ती दुःख मी कुरवाळत बसत नाही. आयुष्यात दुःखाची वजाबाकी आणि सुखाची बेरीज करता आली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपण सुखी होतो असं मला वाटतं. लोक म्हणतात सुख हे मानण्यात असतं, पण मला विचाराल तर सुख हे मानण्यात नाही तर ते शोधण्यात असतं. आणि वेळोवेळी ते आपण कशात ना कशात तरी शोधायचं असतं. बाकी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कसा वाटला ब्लॉग हेही सांगा. भेटूया उद्या. बाय बाय.